नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण कोणत्याही चाटच्या प्रकारात वापरता येणारी हलवाई स्टाईल चटपटीत अशी चिंचेची आंबट गोड चटणी कशी तयार करायची ते बघूया। तर इथं मी 2 चिंचेचे गोळे मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। साधारण 1.5 वाटी चिंच असेल। चिंचोके यामधले काढून घ्यायचे आणि त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं, म्हणजे वर्ष ते 1.5 वर्ष आरामात ही चिंच टिकायला मदत होते। आता भिजवलेली चिंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। ज्या पाण्यामध्ये चिंच भिजवलेली होती ते पाणी सुद्धा आपल्याला इथं वापरायचं आहे। त्यानंतर मिक्सरला मी बारीक वाटून घेतली। छान पेस्ट तयार झालेली आहे। चिंच मिक्सरला बारीक करताना खात्री करून घ्यायची आहे की यामध्ये चिंचोके नाही। आता ही पेस्ट आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची आहे। थोडंसं पाणी यामध्ये मी आणखी घालणार आहे। अशा पद्धतीने पेस्ट व्यवस्थित गाळून घ्यायची आहे। यामधल्या ज्या काड्या असतात त्या निघून जातात। आता आपली पेस्ट तयार झालेली आहे। चला तर पटकन चिंचेची चटणी कशी तयार करायची ते बघूया। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेलामध्ये आपल्याला तयार केलेली पेस्ट घालायची आहे। 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेवर आपल्याला चिंचेची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। 1 वाटी किसलेला गूळ घालायचा आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडीशी काळी मिरी पूड, त्यानंतर पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मी इथं साधं मीठ घातलेलं आहे। तुम्ही काळ्या मिठाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित चटणी शिजवून घ्यायची आहे। आणखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर घातली। त्यानंतर पुन्हा 1 मिनिट आपल्याला चटणी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। इथं आपली चिंचेची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। साखर घालणं टोटली ऑप्शनल आहे। ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिना आरामात स्टोअर करू शकता। परफेक्ट चटणी तयार आहे। कोणत्याही चाट बरोबर, समोसा, पाणीपुरीसाठी ही चटणी तुम्ही खाऊ शकता। एकदा तुम्ही या पद्धतीने चिंचेची आंबट गोड चटणी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।